त्याला दुसरं येतच काय? हे आयोग याचा आहे आणि तो आयोग त्याचा आहे, त्याला दुसरं आयुष्यात काही आलंच नाही. मराठ्यांविषयी द्वेष पेरण्याशिवाय दुसरं काहीच आलं नाही. न चांगले संबंध गावखेड्यात ओबीसी बांधवांचे आणि मराठ्यांचे चांगले संबंध असणारे यांनी याच्या राजकीय स्वार्थापोटी यांनी खराब करायचं काम सुरू केले. परंतु गावखेड्यात ओबीसी बांधवांचं आणि मराठ्यांचं वातावरण कधीच खराब होणार नाही. तू कितीही स्वप्न बघ म्हणा, कितीही स्वप्न बघ, कधीच होणार नाही. कारण आयोग कशाचा आहे आणि कोणाचा आहे ते सरकारला चांगलं कळतंय. सरकारने तो लय लाड केले, तो लय लाड पुरवले सरकारनं. आता तो सरकार काहीच ऐकू शकत नाही, कारण तू पागल झालेला आहे. कारण जाती जाती तू वाद लावायला लागला, त्यामुळे सरकारनं तुला ओळखलंय. आणि गोरगरीब मराठ्यांनी आणि गोरगरीब ओबीसी बांधवांनी तुला ओळखलंय की तू राजकारणी माणूस आहे. तू स्वतःच्या स्वार्थासाठी गोरगरीब ओबीसी बांधवांचा उपयोग करून घ्यायला लागला आणि मराठ्यात आणि ओबीसीत नाराजी पसरायला लागलाय. हे मराठ्यांच्या आणि ओबीसी बांधवांच्या लक्षात आलं, त्यामुळे तुला कुणीच गिनीत नाही. आता खोटे प्रमाणपत्र दिले जातात असा एक आरोप आहे. आता आमच्या शासकीय नोंदी सापडल्या, तुला तर फुकट दिलंय, कशावरच नाही. तो नोंद नाही, एका शासन निर्णयावर तुला दिलेलं आहे. आमचं जर आरक्षण खोटं आहे, तो होतं 2 दिवसात उडल, मग त्याचा सुद्धा विचार करतो. नको गोरगरिबांच्या पोटावर ओबीसीच्या पाय देऊ, तू मराठ्यांना खवळून घेऊ. आम्हाला कोणाचंही हक्काचं घ्यायचं नाही किंवा कोणाचं घालवायचं नाही. आमच्या शासकीय नोंदी सापडलेल्या, त्यामुळं आमच्या हक्काचं आम्ही मागतोय. तू वळवळ बंद कर, कारण तुझ्या अशा भावचाळलेल्यापणामुळं नसलेलं ओबीसीचं सुद्धा आरक्षण तू घालशील. तुम्ही जर आम्हाला चप्पल मारत असाल तर आमच्या पायामध्ये फूट आहे असा एक इशारा त्यांनी दिला. आणि तुला काय आलं आयुष्यात त्याच्याशिवाय? तुला आयुष्यात काहीच नाही आलं दुसरं. बुट, चपला, काठ्या, कुऱ्हाडी याच्याशिवाय काहीच नाही आलं. तुला माहीतच नाही आमच्या घरात काय असते ते. दमधर एकदा आरक्षण मिळून दे, हिशोब पुरा होणार आहे. नवीन महात्मा गांधी तयार झाले तो उपोषण करणारे, तुला दुसरं येतच काय? मी बरा आहे ना, कमीत कमी दुसरा महात्मा गांधी खोय ना. तो यासारखा जेलला जाऊन बेसन भाकर तर खात नाही ना, गोरगरिबाचं खाऊन. तुला तर काय, तो पोटात तर गटार रंगाच आहे दुसरी. तो या पोटात कधी चांगले विचार नाहीत. आपण कायद्याच्या पदावर बसलो तर आपण कायदा तुडविला नाही पाहिजे असे विचार नाहीत. गोरगरीब ओबीसी बांधवात मराठ्यात वाद निर्माण नाही झाला पाहिजे हे विचार नाहीत. तुझ्याकडे सगळे वाईटच विचार आहेत. म्हणून तू एकदा कशात बसला होता सगळ्या महाराष्ट्राला माहिती, ते नको काढायला मला जुनं. गोपीचंद पडळकर असे म्हटले की ओबीसीवर जे अन्याय करतात त्यांच्या पाठीशी आता पांडुरंग उभा आहे, म्हणजे भुजबळांच्या पाठीशी. नाही, आता त्यांनी काय म्हणावं त्यांचा प्रश्न आहे, परंतु ते आमचे विरोधक मानत आम्ही त्यांना नाही. कारण आम्हाला वाटतं गोरगरीब धनगर बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे, आणि त्याच्या नादी लागून गोरगरीब धनगर बांधवांना आरक्षण देण्याची त्याची मानसिकता नाही. त्याला आम्ही ओपन चॅलेंज केलं होतं की तुला जर ओबीसीचा तू नेता आहे तर धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबतची भूमिका स्पष्ट कर. त्याने आत्तापर्यंत केलेली नाही. त्यामुळं गोरगरीब धनगर बांधवांचा तो वापर करतोय. गोरगरीब धनगर बांधवांना आरक्षण मिळू नये असं त्याला वाटतंय. त्यामुळं धनगर बांधवांनी लक्षात घेतलंय की राजकारणी माणूस आहे, याच्या नादी लागायला नाही पाहिजे आपल्या नेत्यांनी सुद्धा. आणि धनगर बांधव इथून पुढे त्याच्या नादी लागणार नाही, कारण तो त्याच्या स्वार्थासाठी वापर करतोय. त्याला त्याचे केसेस मागं घ्यायच्या म्हणून करतोय. आम्ही धनगर बांधवांच्या कोणत्याही नेत्याला विरोधक मानत नाहीत आणि मानणार सुद्धा नाहीत, कारण आम्ही त्यांचं आरक्षण मागत नाही. त्यांनी आम्हाला विरोधक मानू नये, कारण त्यांचं एनटी व्हीजेंटी मध्ये ती आहेत. एनटी व्हीजेंटी हा वेगळा प्रवर्ग आहे, जरी ओबीसीत असला तरी त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळं धक्का लागत नाही. त्यांनी उलट एक चांगलं काम करायला पाहिजे की धनगर बांधवात, वंजारी बांधवात आणि मराठा बांधवात नाराजी पसरू नये, म्हणून त्यांनी खरं समाजासमोर सांगून मराठ्यांच्या आरक्षणामुळं एनटी व्हीजेंटीच्या धनगर बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही हे सांगितलं पाहिजे. आणि त्याच्या नादी लागून विनाकारण सामान्य मराठा आणि सामान्य धनगर बांधवात नाराजी निर्माण नाही झाली पाहिजे, हे काम त्यांनी करावं ही माझी त्यांना विनंती. टाकणारे आहेत, हेलिकॉप्टर फुलांचा वर्षाव करतायत, गरीब कसे मराठी. त्याला कोणी सांगितलं श्रीमंतीवर आरक्षण आहे म्हणून? मग तो उद्या सकाळीच बाहेर पडणार आरक्षणात. जेसीपी आहेत ना मराठी, कचाकच कर्ज काढतात आणि कचाकच कष्ट करतात आणि वाहनं घेतात. आमचे घामाचे पैसे आहेत आणि घामाच्या गाड्यात ते. तुझ्यासारखं असं हरामीचं कमी लिहिलं नाही. लोकांचे पैसे लोबाडले आणि जेलला गेला. तू भावनात राह आणि भावनात बोल. ते आमच्या हक्काचे आहेत. आमच्या लोकांना 70 वर्षापासून आरक्षण नव्हतं. लोक पिचलेत, आमचे पिचलेत. आमच्या लोकांनी खूप त्रास सहन केला, वेदना सहन केल्या. त्यांना आरक्षण मिळायला लागलं तर ते आनंदात आहेत. ते वाहनं काहींनी भाड्याने सुद्धा लावलेले असते, काहींनी कर्जातून घेतलेले असते. ही इतके वाईट विचार आहेत म्हणून तुझ्यावर इतकी बेकार वेळ आलेली.
की आणखीन काही दिवसानं खूप वाईट वेळ येणार आहे. तो 100% पागल होणार आहे. 100% कागदच गोळा करणार डांबरीने. भुजबळ असे म्हणाले की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळणारच नाही. आणि आम्ही घेऊनच दाखवणार तुला आणि ओबीसीतूनच दाखवणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.